नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली व खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले आहे। कोकणात तर बऱ्याच ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली व अनेक गावांचा संपर्क तुटला व जनजीवन विस्कळीत झाले। इतकेच नाही तर राज्यातील बऱ्याच धरणाच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली। जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये खास करून विदर्भ व कोकणपट्टी या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरणीची स्थिती बघितली तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत व काही ठिकाणी मात्र जास्त ओलावा असल्याने किंवा पावसाने संधी न दिल्याने पेरण्या रखरखल्या आहे। अशा शेतकऱ्यांसाठी जर आपण बघितले तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांना आज म्हणजे 18 जून रोजी वर्तवलेला अंदाज खूप फायद्याचा ठरणार आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज हवामान अंदाज वर्तवला व त्या अंदाजानुसार बघितले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक देखील ठरू शकतो तर काही ठिकाणी नुकसानदायक देखील ठरू शकतो। त्यांच्या मते राज्यामध्ये काही ठिकाणी अतिशय पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी खूपच कमी पाऊस झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की साधारणपणे 20 जून 2025 नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। म्हणजे राज्यातील पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होणार असून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करणे देखील शक्य झाले नाही। पुढे त्यांनी म्हटले की ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक शेवटचा पाऊस खूप चांगल्या पद्धतीचा बसणार आहे। म्हणजे साधारणपणे 27 जून 2025 नंतर म्हणजे साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येईल व या पावसाच्या कालावधीत मात्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। तसेच त्यांनी पुढे म्हटले की हा पाऊस ओसरायला सुरुवात होईल म्हणजे त्यांचा जोर कमी होईल परंतु बऱ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस पडत राहणार असल्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे। परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार नसल्याने देखील त्यांनी यामध्ये स्पष्ट केले आहे। 20 जून तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस हा भाग बदलत व सरी स्वरूपात कोसळले असे देखील त्यांनी म्हटले। पुढे त्यांनी म्हटले की सर्वदूर आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात या कालावधीत पडणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। मान्सून पुन्हा सुसाट, मराठवाडा खान्देशसह मध्य महाराष्ट्र व्यापला, उद्यापर्यंत संपूर्ण विदर्भही काबीज करणार आहे। शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची ही खबर आहे। राज्यात मान्सूनने आज मोठी झेप घेतली। मान्सूनने आतापर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काबीज केला तर विदर्भातील बहुतांशी भागही व्यापला। मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्याच्या अनेक भागात पाऊसही सुरू झाला आहे। यंदा पाऊस राज्यात लवकर येण्याची विक्रम झाला। मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला मात्र 26 मे रोजी राज्याचा निम्मा भाग व्यापल्यानंतर मान्सूनने एकाच जागेवर जवळपास 20 दिवस मुक्काम केला होता। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनने प्रगतीच केली नव्हती। तसेच पावसाने उघडझाप केली होती। मात्र हवामान पोषक होत असल्याने 14 जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागात जोरदार सरी झाल्या। पोषक हवामान असल्याने मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती होती। त्यामुळे मान्सूनने आज राज्याचा बहुतांशी भाग व्यापला। मान्सूनने आज संपूर्ण कोकण, खान्देशसह संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला तर विदर्भातही बहुतांश भागात प्रवेश केला। मान्सूनने छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातही आणखी काही भागात प्रगती केली तसेच राज्यात आणि मध्य प्रदेशात प्रवेश केलेला आहे। मान्सूनची सीमा आज गुजरातमधील वेरावल, भावनगर आणि वडोदरा तर मध्य प्रदेशातील खरगोन, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगडमधील दुर्ग, ओडिशातील बारगढ़ आणि चांदबली तसेच पश्चिम बंगालमधील बालूरघाट भागात होती।
मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मान्सून पुढील 24 तासात विदर्भाचा उरलेला भाग व्यापणार आहे. तसेच छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात दाखल होईल. तर हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमचा उरलेला भाग पुढील 24 तासात मान्सून व्यापेल. तर पुढील 2 दिवसात मान्सून पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा काही भाग, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.